जर तुम्ही 12वी कॉमर्समध्ये असाल किंवा 11वी कॉमर्सला ॲडमिशन घेतलेलं असेल, तर विद्यार्थी मित्रांनो 12वी नंतर तुम्हाला एल-एल-बी हा अजून एक बेस्ट पर्याय असणार आहे. तर तो पर्याय बेस्ट कसा आणि कॉमर्स घेतल्याचा एल-एल-बीमध्ये आपल्याला काय फायदा होतो, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, कॉमर्समध्ये तुम्ही असताना जर तुम्हाला लॉमध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्ही एल-एल-बी करावी का? या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सी-ई-टी 2026 ची जी लाईव्ह बॅच आहे, ती आम्ही ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये सुरू करत आहोत. आमची जी पुढची बॅच आहे, ती 16 जून रोजी सुरू होणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतात. डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जातो आणि एक्झामसाठी तुम्हाला रेडी केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यासोबत तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स सुद्धा मिळतात. तसेच संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि एक्झामच्या प्रॅक्टिससाठी 2000 पेक्षा अधिक एम-सी-क्यू सुद्धा या बॅचमध्ये तुम्हाला दिले जातील. बॅचला जॉइन करण्यासाठी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती WhatsApp करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये महाराष्ट्र लॉ सी-ई-टी 5 इयर 2026 हा कोर्स तुम्ही जॉइन करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 2027 मध्ये लॉ सी-ई-टी देणार आहेत, म्हणजे जे विद्यार्थी आत्ता 11वी कॉमर्सला आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू केली आहे. तर त्या बॅचला जॉइन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती WhatsApp करू शकता आणि इन्क्वायरी करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लॉ जर आपण पाहिलं तर हे एक एमर्जिंग फील्ड आहे आणि टॉप करियर चॉईस आहे 12वी नंतर. जनरली असं म्हटलं जातं, की 12वी सायन्स नंतर खूप जास्त स्कोप आहे. पण 12वी कॉमर्समध्ये तुम्ही असाल किंवा 12वी आर्ट्समध्ये तुम्ही असाल, तरीही तुम्ही एल-एल-बी सारख्या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही कॉमर्समध्ये असाल, तर तुम्हाला एल-एल-बीमध्ये बराचसा फायदा होणार आहे. कारण एल-एल-बीमध्ये तुम्हाला कॉमर्समधून जे नॉलेज भेटतं, ते बऱ्याचशा फील्डमध्ये अप्लाय करता येतं. आता हे जे प्रेझेंटेशन तुमच्यासमोर असणार आहे, हा जो व्हिडिओ तुमच्यासमोर असणार आहे, याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत, की खरंच 12वी नंतर एल-एल-बी करावी का? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर कॉमर्स आणि लॉ हे एक स्ट्राँग कॉम्बिनेशन आहे. कारण तुम्हाला कॉमर्समध्ये बिझनेस लॉ, इकॉनॉमिक्स, अकाउंटन्सी या सगळ्या सब्जेक्टचा स्टडी करायला मिळतो आणि त्याच्यावरनं तुम्हाला लीगल डॉक्युमेंट्स जे असतात, त्या वाचण्याची, ती समजण्याची प्रॅक्टिस होते. कॉन्ट्रॅक्ट असतील, रेग्युलेशन असतील, ते इझिली तुम्हाला समजतात. कारण याचं बेसिक्स तुमचं 11वी-12वी मध्ये झालेलं असतं. त्याच्यानंतर जर तुम्हाला कॉमर्स नंतर कॉर्पोरेट फील्डमध्ये एंटर करायचं असेल आणि लीगल कॉर्पोरेट फील्डमध्ये एंटर करायचं असेल, तर एल-एल-बी तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे. कारण लीगल कॉर्पोरेट सेक्टरचं जे फाउंडेशन आहे, ते 12वी कॉमर्समध्ये आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, 12वी नंतर 5 इयर एल-एल-बी करावी, बी-कॉम नंतर 3 इयर एल-एल-बी करावी, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जर तुम्ही 12वी कॉमर्स नंतर एल-एल-बी करत असाल, तर तुम्हाला सेपरेट ग्रॅज्युएशन करण्याची गरज पडणार नाही. कारण तुम्हाला जर ग्रॅज्युएशन करून एल-एल-बी करायची असेल, तर तुम्हाला 3 वर्ष ग्रॅज्युएशनसाठी द्यावे लागतील आणि त्याच्यानंतर परत एल-एल-बीसाठी तुम्हाला 3 वर्ष द्यावे लागतील. म्हणजे टोटल 6 वर्ष तुमचे याच्यामध्ये खर्च होणार आहे. पण 12वी नंतर लगेच तुम्ही जर 5 इयर एल-एल-बीला ॲडमिशन घेतलं, तर 5 वर्षामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन प्लस तुम्हाला एल-एल-बीची डिग्री इथे मिळणार आहे. म्हणजे तुमचं 1 वर्ष पूर्ण याच्यामध्ये वाचतंय. आणि लीगल प्रोफेशनमध्ये, लीगल व्यवसायामध्ये तुमची लवकर एंट्री होते. आयुष्याचं 1 वर्ष इथे वाचलं जातंय. तर विद्यार्थी मित्रांनो, 5 इयर एल-एल-बीसाठी तुम्हाला महाराष्ट्र लॉ सी-ई-टी द्यावी लागते. आता आपण त्या सी-ई-टी विषयी थोडक्यात पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, या सी-ई-टीमध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन 12वी किंवा 10+2 लागतं. त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी 45% मार्क्स इथे मिनिमम असावे लागतात. एस-सी-एस-टीसाठी 40%, व्ही-जे-एन-टी, एस-बी-सी आणि ओ-बी-सीसाठी 42% मिनिमम मार्क इथे रिक्वायरमेंट आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये कुठलंही अप्पर एज लिमिट नाहीये आणि जे विद्यार्थी आत्ता 12वीला आहेत, असे विद्यार्थी सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात. म्हणजे 12वी ॲपियर विद्यार्थी लॉ सी-ई-टी सुद्धा देऊ शकतात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचा पेपर पॅटर्न आणि मार्किंग स्कीम जर आपण पाहिली, तर याच्यामध्ये तुम्हाला टोटल क्वेश्चन 120 विचारले जातात. 120 मार्कला हे 120 क्वेश्चन असतात. वेळ तुम्हाला 2 तासांचा म्हणजे 120 मिनिटांचा असतो.
प्रत्येक प्रश्नाला इथे 1 मार्क असून निगेटिव्ह मार्किंग सिस्टम या परीक्षेमध्ये नाहीये. परीक्षेचं जे मीडियम आहे, तुम्ही इंग्लिश किंवा मराठी असं कुठलंही सिलेक्ट करू शकता आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारले जातात. तसेच ही परीक्षा जी असणार आहे, ती ऑनलाईन पद्धतीची असणार आहे, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड ही एक्झाम तुमची असणार आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचा जर आपण सिलेबस जर पाहिला तर लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग 32 मार्कला तुम्हाला इथे विचारलं जातं. लॉजिकल अँड अॅनालिटिकल रिझनिंग हे सुद्धा 32 मार्कला इथे असतं. जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स 24 मार्कला तुम्हाला विचारतात. इंग्लिश 24 मार्कला आणि बेसिक मॅथमॅटिक्स जे आहे ते 8 मार्कला तुम्हाला इथे विचारतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या सब्जेक्टवरती ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह क्लासेसमध्ये तुमचं प्रिपरेशन करून घेतलं जातं आणि तुम्हाला एक्झामसाठी रेडी केलं जातं. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या सब्जेक्टच्या तुम्हाला नोट्स पण दिल्या जातात आणि सगळ्या सब्जेक्ट्समधून तुम्हाला 2000 पेक्षा अधिक MCQ तसेच 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट दिल्या जातात, जेणेकरून तुमचं टाइम मॅनेजमेंट सुधारतं आणि आणि एक्झामचं प्रिपरेशन करणं तुम्हाला खूप सोपं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना LLB केल्यानंतर कुठल्या कुठल्या करिअर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात ते आपण पाहूयात. पहिलं आहे कॉर्पोरेट लॉ फर्म. तिथे तुम्ही लॉयर म्हणून काम करू शकता. त्याच्यानंतर बँकिंग अँड फायनान्स सेक्टरच्या लीगल डिपार्टमेंटमध्ये सुद्धा वॅकन्सीज असतात. तिथे सुद्धा तुम्हाला अपॉर्च्युनिटी असतात. त्याच्यानंतर टॅक्सेशन आणि कंप्लायन्समध्ये लीगल प्रोफेशनलची गरज पडते. तिथे तुम्ही काम करू शकता. ज्युडिशियरी आणि सिव्हिल सर्व्हिसेसच्या माध्यमातून गव्हर्नमेंट जॉब सुद्धा तुम्ही मिळवू शकता. कारण LLB झालं म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट झालेले असतात आणि ज्युडिशियरी आणि सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झामला ग्रॅज्युएशन ही एलिजिबिलिटी असते. आणि सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये बऱ्याचशा ज्या वॅकन्सीज असतात त्या लीगल डिपार्टमेंटसाठी असतात. तर LLB केलेली असल्यामुळे तुम्हाला त्या लीगल डिपार्टमेंटच्या वॅकन्सीजला सुद्धा अप्लाय करता येतं आणि तुम्ही तिथे एलिजिबल ठरता. तसेच तुम्ही स्वतःची लीगल कन्सल्टन्सीचं स्टार्टअप जे आहे ते सुद्धा सुरू करू शकता. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या LLB नंतर तुम्हाला खूप साऱ्या करिअर अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या इथे ओपन होतात. त्याच्यामुळे LLB करणं हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय असणार आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काही एक्झाम्स LLB नंतर देऊ शकता आणि हायर स्टडीजचे ऑप्शन सुद्धा तुम्हाला LLB नंतर मिळतात. जसं की ज्युडिशियरीमध्ये तुम्ही सिव्हिल जजसाठी एक्झाम देऊ शकता, JMFC एक्झाम देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ज्युडिशियरी सेक्टरमध्ये काम करता येतं. UPSC देऊ शकता तुम्ही, MPSC देऊ शकता. त्यानंतर पब्लिक सेक्टर लीगल जॉब सुद्धा असतात. RBI असेल, SEBI असेल, LIC असेल, अशा एंटिटीजमध्ये तुम्हाला लीगल सेक्टरचे जे जॉब आहेत ते अवेलेबल असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, LLB नंतर तुम्हाला जर स्पेशलायझेशन करायचं असेल तर तुम्ही LLM करू शकता. LLM मध्ये तुम्ही वेगवेगळ्या लॉ फील्डमध्ये तुमचं स्पेशलायझेशन करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, कॉमर्स नंतर LLB कुणी करू नये ते आपण पाहूयात. तर पहिलं आहे, जर तुम्हाला लीगल स्टडीजमध्ये इंटरेस्ट नसेल अजिबात, तर तुम्ही LLB करू नका. त्यानंतर तुम्ही जर LLB ॲज अ बॅकअप म्हणून कन्सिडर करताय किंवा घरचे म्हणतायत म्हणून तुम्हाला LLB करायची, तर अशा केसमध्ये सुद्धा LLB करू नका. त्यानंतर तुम्हाला जर कॉमर्स फील्डविषयी जास्त पॅशन असेल, जसं की तुम्हाला CA करायचं असेल, CS करायचं असेल, CFA करायचं असेल, तर अशा केसेसमध्ये सुद्धा LLB हा तुमच्यासाठी पर्याय नसणार आहे. तुम्ही कॉमर्समध्ये तुमचं करिअर पुढे कंटिन्यू करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, कुणी LLB करायला हवी? जर तुमचा लॉमध्ये इंटरेस्ट असेल, बिझनेस रेग्युलेशनमध्ये किंवा पब्लिक पॉलिसीजमध्ये तुम्हाला खूप जास्त इंटरेस्ट असेल, तर नक्की तुम्ही LLB करावी. जर तुम्हाला खूप गोष्टी वाचण्याची, ॲनलाइज करण्याची, आर्ग्युमेंटची आणि लिहिण्याची जर सवय असेल, तुम्हाला त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्ही नक्की LLB करा. आणि जर तुम्हाला सिरियसली आयुष्यातले हे 5 वर्ष स्टडी करायचं असेल आणि आपलं भवितव्य ब्राईट करायचं असेल, आपलं फ्युचर ब्राईट करायचं असेल, तर नक्की तुम्ही LLBचा हा ऑप्शन कन्सिडर करायला हवा. तर विद्यार्थी मित्रांनो, फायनली तुम्हाला जर एका वाक्यामध्ये सांगायचं झालं तर हो, LLB 12वी कॉमर्स केल्यानंतर खरंच खूप जास्त फायदा होतो. जर जर तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये सीरियस असाल आणि तुम्हाला जर तुमचं फ्युचर चांगलं करायचं असेल, चांगल्या सेक्टरमध्ये तुम्हाला जॉब मिळवायचा असेल, तर नक्की तुम्ही LLB करायला हवी. तर विद्यार्थी मित्रांनो, ही LLB करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला लॉ CET द्यावी लागते आणि ती लॉ CET दरवर्षी CET सेल घेते.
आणि या लॉ सीईटीसाठी ज्या असणाऱ्या लाईव्ह बॅचेस आहेत, त्या ग्लोबल ऑनलाईन क्लासमध्ये आम्ही सुरू केलेल्या आहेत. या बॅचमध्ये तुमच्या एक्झामच्या रजिस्ट्रेशनपासून अगदी तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशनपर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असते. एक्झामचं पूर्ण प्रिपरेशन करून देणं असेल किंवा तुमच्या ॲडमिशनसाठी तुम्हाला गाईड करणं असेल, ग्लोबल ऑनलाईन क्लासेस प्रत्येक पावलावरती तुमच्या सोबत असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आमची जी रिसेंट बॅच आहे ती 16 जूनपासून सुरू होत आहे. या बॅचला जॉइन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉइन करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.